तर आत्ता आपण आणलाय मार्केटचा सगळ्यात ट्रेंडिंग विषय, तो म्हणजेच मंडळ बॅकलाइट लोगो. म्हणजे काय, आतापर्यंत आपण नॉर्मल लोगो केल्यात 4x5 किंवा कुठल्या पण साईजचं, उभ्या साईजचं. पण आता विषय आलाय तो म्हणजे सर्कल साईजचा. म्हणजेच काही एक असेट लागते मंडळाच्या चौकात लय जण बॅकलाइट लोगो लावले, त्यांच्या मंडळाच्या लोगोचं नाव असेल सगळे जे काय आतापर्यंत आपण लोगो करून दिलेत, तर तो सर्कल थीम मध्ये केला जातोय, तिचीच प्रिंट मारली जाते, त्याच्याच पाठीमागे लाईट बीट लावलं जाते आणि तसा बोर्ड तयार केला जातो. तुम्हाला इथं थंबनेल मध्ये दिसाले, ह्याला म्हणतात बॅकलाइट लोगो. तर याचा विषय कसा असतोय की आपण नॉर्मल लोगो करतोय तसाच करायचा आहे, पण विषय मेन आहे तो म्हणजे जी साईज घेणं, ही साईज घेणं कोणती, जी प्रिंट मारायची कोणती, प्रिंटला कसा द्यायचा असतो विषय, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केल्यात. आणि दोन्ही एडिटरसाठी सगळ्या गोष्टी बेसिक ॲडव्हान्स सांगितल्यात. पीसी एडिटरसाठी फोटोशॉपमध्ये सगळं बेसिक ॲडव्हान्स सांगितलंय आणि मोबाईल एडिटरसाठी पिक्सल लॅबमध्ये सगळं बेसिक ॲडव्हान्स सांगितलंय. आणि यासाठी मदत म्हणून आपण 11 मंडळ लोगो एडिटेबल पीएचडी दिल्यात, प्लस 11 मंडळ लोगो पीएलपी दिल्यात, जेणेकरून तुम्हाला सगळं काम सोपं पडणार आहे. साईज वीजचा सगळा विषय कव्हर केला जाणार आहे, काळजी करू नका. बेसिक ॲडव्हान्स आजचं ट्युटोरियल सगळं तुम्हाला समजणार आहे, त्यासाठी आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघायचं आहे. बाकी जे कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर ते नक्कीच आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, आपल्या टेलिग्रामला फॉलो करा, जॉईन करा तिथं, आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामला फॉलो करा, कारण का तिथं टॉपचा विषय आला तुम्हाला माहिती आहे, भरपूर डिक प्रेम दिला तिथं. त्याचबरोबर तिथलं पीपीजीटी कम्युनिटी चॅनलला नक्कीच जॉईन व्हा, भरपूर तिथं अपडेट्स मटेरियल देण्यात असते. बाकी राहिला विषय पाहून आपल्या क्लासचा, तर येत्या 7 सप्टेंबरला जी आपली बॅच चालू होणार होती आणि त्याला तुम्ही एवढं भरमचा डेक प्रेम दिला आहे. लास्टची काहीच ॲडमिशन बाकी असतील हे मी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला त्यांनी कळवलेलं आहे, टेलिग्रामला त्यांनी पण टाकलेलं आहे. त्यामुळे जे कोण इच्छुक असतील त्यांच्यावर तुम्हाला नंबर झाल्यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन सांगतो, जास्त वेळ तुमचा घेत नाही. विषय कसा असतोय, आपला 22 दिवस प्लस ऑनलाईन क्लास असतोय, रोज संध्याकाळी 7 ते 8:30, 1.5 तास प्लस या वेळेत ऑनलाईन गुगल मीट ॲप्लिकेशनवर क्लास होतोय. जो क्लास होतोय तो रेकॉर्ड केला जातो आणि त्याच्यानंतर व्हिडिओ पण दिला जातोय 1/2 ते 45 मिनिटात लगेच. तो व्हिडिओ तुमच्याकडे कायमचा राहील, म्हणजेच लाईव्ह क्लास पण होतोय प्लस व्हिडिओ रेकॉर्डिंग पण भेटते. ते व्हिडिओ रेकॉर्डिंग क्लास झाल्यानंतर कायमचं राहील, ते तुम्ही बघून प्रॅक्टिस करू शकताय चांगल्या प्रकारे. यासोबत तुम्हाला 55 GB पर्यंतचं मटेरियल भेटाले, ज्यात संपूर्ण एडिटेबल पीएचडी टिप फाईल्स असणार आहेत तयार डिझाईनच्या. ओके, मार्केटला ज्या ट्रेंडिंग डिझाईन त्या सगळ्या भेटणार आहेत, जुना विना नाही, नवीन डाटा भेटणार. त्याचबरोबर आपल्याला 4-5 GBचा क्लास सोबतचा डाटा भेटतोय, तो म्हणजे काय, फॉन्ट्स, प्रीसेट, ब्रशेस, एक्शन्स, हा डाटा वेगळा आहे, म्हणजे एकूण 60 GB डाटा धरा. ओके, त्याचबरोबर भावांनो 3 सॉफ्टवेअर आपल्याकडनं भेटतात, फोटोशॉप, ॲडोबी इलस्ट्रेटर आणि फिल्मोरा. तर आता क्लासचं स्वरूप म्हणजे फोटोशॉप जे मेन सॉफ्टवेअर आहे ते पहिलं बेसिक ते ॲडव्हान्स पहिलं 5-6 दिवस शिकून त्यात सगळ्या प्रकार डिझाईन आहेत, बर्थडे, वेडिंग, इलेक्शन, पॉलिटिकल, अल्बम डिझाईन, डिजिटल पेंटिंग, क्रिएटिव्ह डिझाईन, वास्तुशांती, रिअल इस्टेट, हॉटेल डिझाईन, प्रिंटिंग डिझाईन, सिनेमॅटिक डिझाईन, अजून भरपूर काही गोष्टी ॲड आहेत. इथं तुम्हाला वर चार्ट दिसाला, हे बघा. त्याचबरोबर ते दुसरं सॉफ्टवेअर आहे ॲडोबी इलस्ट्रेटर, त्यामध्ये टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन, फॉन्ट एडिटिंग, भरपूर काही गोष्टी यात पण ॲड झाल्यात. त्यानंतर तिसरं फिल्मोरा, यात बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी असा सिक्वेन्स आहे. त्यासोबत तुम्हाला सर्टिफिकेट पण भेटेल आणि तुमच्या नावाची कॅलिग्राफी पण भेटेल. या सगळ्या गोष्टी 3600 मध्ये आली, मार्केटला 10,000, 15,000, 20,000 फॅ. त्या गोष्टी तुम्ही चेक करू शकता आणि टॉपचं ऑफिशियल लेवलचं सगळं शिकवलं जाईल बेसिक टू ॲडव्हान्स. त्याचबरोबर भावांनो ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल आहे ते नक्कीच ॲडव्हान्स मोबाईल ग्राफिक डिझाईनचा क्लास करू शकताय. हा फक्त आणि फक्त मोबाईल ग्राफिक डिझायनर साईटचा आहे, कारण का विषय कसा आहे की हा रेकॉर्डेड क्लास भेटतो. म्हणजे गेल्या काही महिन्यात आपल्या ऑलरेडी बॅच झाल्या, तर तो एक व्हिडिओ 1.5 तासाचा, असं त्यात तुम्हाला 25 दिवसांचं 25 व्हिडिओ एकदम व्हॉट्सअपला भेटतील. त्यात तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी, सर्टिफिकेट, ॲप्स, मटेरियल सगळं भेटेल बेसिक टू ॲडव्हान्स. मटेरियल पण 2 प्रकारचे भेटेल, फॉन्ट्स, प्रीसेट, ब्रशेस, एक्शन्स, एक क्लाससोबतचा डाटा आणि 3 लिंक्स आहेत. इलेक्शन मटेरियल वेगळा आहे, एडिटेबल पीएचडी फाईल, एडिटेबल पीएलपी फाईल आणि सेपरेट मटेरियल असा भरपूर काही गोष्टी आहेत ते तुम्हाला कळतीलच क्लासमध्ये. यामध्ये बर्थडे, वेडिंग, इलेक्शन, पॉलिटिकल, अल्बम डिझाईन, डिजिटल पेंटिंग, सिनेमॅटिक डिझाईन सगळं बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलं आहे. त्याचबरोबर बेसिक टू ॲडव्हान्स कॅलिग्राफी शिकवलं आहे, बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी असा सिक्वेन्स आहे. वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये आहेत, जसं की फोटोपी ॲप, पिक्सल लॅब, इन्फिनिट प्रिंटर, लाईटरूम, व्हिडिओ एडिटिंगच्या काही ॲप्लिकेशन्स आहेत आणि काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आहेत, अशा भरपूर काही गोष्टी आहेत. तर ह्याची फी आहे 1500 रुपये. ह्या नंबरवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकला व्हॉट्सअपला, त्याखाली आपलं नाव, गाव, जिल्हा टाकला की हा लगेच क्लास भेटतो, कारण का हा रेकॉर्डेड भेटतो. आणि पीसीस आहेत तर जो ह्या नंबरवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकला, त्याखाली आपलं नाव, गाव, जिल्हा टाकलं तर ॲडमिशन प्रोसेस करून लगेच तुम्हाला क्लासच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाते. संपला विषय. यात आता आपण आजच्या टॉपिककडं. आजचा टॉपिक भरपूर इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत बघा. पहिल्यांदा आपण फोटोशॉपमध्ये जाऊया, फोटोशॉपमध्ये सगळ्या बेसिक ॲडव्हान्स गोष्टी बघूयात आणि त्यानंतर बघूयात आपण पिक्सल लॅबमध्ये. तर आता आपण आपल्या फोटोशॉपमध्ये आता आपण एक 11 जी काय पीएचडी दिल्यात त्यातली आपण एक पीएचडी ओपन करून बघूयात. तर आता आपण एक आपली पीएचडी ओपन केल्या. तर आता ह्या नॉर्मल आपण आपल्या 4x5, 3x4 अशा साईजमध्ये लोगो आतापर्यंत केल्या. तर बॅकलाइट लोगोला हे कसं सेट करायचं याचं एक मी तुम्हाला उत्तम उदाहरण देतो आणि पीएनजी फॉर्मॅटमध्ये कसा विषय असतो.
बॅकलाईट लोगोची आपल्याला ऑर्डर आली तर ती सेम साईजमध्येच असते, म्हणजे स्क्वेअरमध्येच असत्या. कुठल्याही प्रकारे आयताकृतीनं ऑर्डर येत नसत्या, 4x5 अशी डिफरंट ऑर्डर येत नसत्या. का सांगतो तुम्हाला, स्क्वेअर आला की स्क्वेअरमध्ये आपण सर्कल सेट करू शकतो, अशा गोष्टी असतात. 5x5चा, 10x10चा, 6x6चा, 7x7चा फॉर एक्झाम्पल सांगाल तुम्हाला अशा प्रकारे. मग आता हे कसं केलं जातं याचं तुम्हाला उत्तम उदाहरण देतो. या इकडं फाईलमध्ये जायचं आहे, न्यूमध्ये जायचं आहे. ही साईज कशी घ्यायची आहे, पहिल्यांदा इंचेस करून घ्यायचं. त्यानंतर ही साईज कशी घ्यायची असत्या, 5x5 धरा. ओके, त्यांच्याकडनं आली बाबा 5x5चा मला बॅकलाईटचा लोगो करून पाहिजे आहे, सगळा सर्कल बिरकल सेट करून पाहिजे आहे. तर 5x5 घ्यायची. इथं यामध्ये किती रिझोल्यूशन ठेवायचं आहे, 500 रिझोल्यूशन ठेवा, 600 रिझोल्यूशन ठेवा, तुमच्यावर आहे. ओके, त्यानंतर इथं क्रिएट इंचेसमध्ये घेतोय, तेच फुटामध्ये मीटरमध्ये प्रिंट करताना येतंय, त्यामुळे ती डोकं इथं लावू नका. क्रिएट करा. इथं क्रिएट केल्यानंतर आपल्याकडं डायरेक्ट आपल्याला डिझाइन करायचे नाही किंवा लोगो करायचं नाही. मग काय काम करायचं आहे, सेपरेट लोगो आपण आता 11 PSD PLP दिल्यातच, हे चांगल्या प्रकारे ह्याच्यात काही चेंजेस असतील तर ते करा. त्यानंतर काय काम करायचं असते, आता आपल्याला बॅकग्राऊंड नको आहे ना, बॅकग्राऊंड आपल्याला वेगळं नॉर्मल पाहिजे आहे. तर काय काम करायचं असते, बॅकग्राऊंड पैसे या, बॅकग्राऊंड हे ऑफ करा, नो प्रॉब्लेम, केवढा विषय नाही याचा, फक्त आपल्याला लोगो ऑन ठेवायचा आहे. ओके, राहिला लोगो ऑन. त्यानंतर आता इकडे आपली साईज घेतली आहे, यामध्ये एक सर्कलची साईज घ्यायची आपल्याला, एलिप्स. असं ड्रॅग करून घ्या, प्रॉपर बेसिक टू ॲडव्हान्स. ओके, ड्रॅग केला, शिफ्ट होल्ड करून ड्रॅग करायचं, जेणेकरून परफेक्ट आपला सर्कल येईल. म्हणजे स्क्वेअरमध्ये आपण पुन्हा सर्कल घ्यालोय, वाटल्यास सेंटर काढून घ्या, लेफ्ट आणि टॉप बॉटमनं सर्कल काढून घ्या चांगल्या प्रकारे. त्यानंतर मग याला बरोबर मिडलला सेट करा आणि आल्ट होल्ड करून बरोबर वाढा. तर हे एक प्रकारे 5x5 आपण जी साईज घेतल्या त्या 5x5चा हा आपला सर्कल तयार झाला. त्यानंतर आता जो काय आपला लोगो आहे हा वाला, आता इथं सगळ्या गोष्टी ऑफ केल्या बॅकग्राऊंडच्या, आपल्याला याचीवर कॉपी घ्यायची आहे, डायरेक्ट फोल्डर घ्यायचं नाही, इकडं कंट्रोल शिफ्ट अल्ट होल्ड करायचं आणि ई दाबायचं. ई दाबल्यावर काय होतंय की जेवढ्या गोष्टी ऍक्टिव्ह असतात, जे ऍक्टिव्ह नसतात त्याचा काही विषय नाही, जेवढ्या गोष्टी ऍक्टिव्ह असतात त्याची कॉपी येत्या. मग आपला लोगो ऍक्टिव्ह होता त्याची कॉपी आली. ड्रॅग ड्रॉपची प्रोसेस आपल्याला माहितीच आहे, इथं नेऊन टाकायचं, याला बरोबर मिडलला सेट करा चांगल्या प्रकारे, बेसिक टू ॲडव्हान्स. हे असं सेट केला, झाला आपल्या बॅकलाईटचा. इथं तुमचा पाठीमागचा कलर ह्या अनुसरून ठेवणार असेल तर नक्कीच ठेवू शकताय, काय अडचण नाही. मग आता हे प्रिंटला कसं द्यायचं, डायरेक्ट द्यायचं नाही. हे जे काय बॅकग्राऊंड आहे, ह्याचा जो काय डोळा आहे हे ऑफ करायचा, म्हणजेच एक प्रकारे सर्कल आपला ट्रान्सपरंट करायचा. फाईलमध्ये जायचं, सेव्ह ॲजमध्ये जायचं आणि इथं सेव्ह ॲज टाईप आहे की नाही, तर ते PNG जे काय आपला ऑप्शन आहे तर ते बघायचं. इथं 3दा ऑप्शन आहे बघा, हे PNG सेव्ह करायचं. तर तुम्हाला जे काय नाव द्यायचं तर ते नाव द्या आणि त्यानंतर इथं सेव्ह करा. मॅक्झिमम लार्ज आपल्याला पाहिजे आहे. सेव्ह केली की हा जो काय फॉर्मॅट आहे हा आपला मेल करू शकता, डॉक्युमेंट करू शकताय, चांगल्या प्रकारे लोगो टॉपचा क्रिएट होतोय. आणि ह्याची प्रिंट मारायची असत्या, नॉर्मल विनाईल मारा किंवा स्टार मारा. नॉर्मल मारा गेला तर विषय काय होईल की लवकर ते खराब होऊन जाईल, पाऊस दिवस आता पावसाचे दिवस चालू आहेत, तर त्यामुळं ही सगळी प्रोसेस कळाली का सांगा. काही कमेंटमध्ये अडचण असेल तर नक्कीच कळवा. बाकी आता चला आपण जाऊयात पिक्सल लॅबमध्ये, तिथं आपण बेसिक ॲडव्हान्स या गोष्टी बघूयात. या तर आता बनवलं आपल्या पिक्सल लॅबमध्ये. आता इथं विषय कसा करायचा आपल्याला, पहिल्यांदा आपण ज्या काही PLP दिल्यात त्या ओपन करा, 11 PLP, त्यातलं तुम्हाला जे आवडेल ते. त्यात आता ऑलरेडी तर सेव्ह आहे, ते आता आपण फोटोशॉपमध्ये बघू तीच घेऊयात विषय. तुम्हाला जे काही चेंजेस करायचे आहेत ते टॉप्स इथनं चेंजेस करून घ्या, जे काही टेक्स्ट बिट असेल डिलीट करून तुमचं टॉपचं चांगल्या प्रकारे टाकून घ्या. त्यानंतर काय काम करायचं आहे, याचा जो काय बॅकग्राऊंडचा भाग आहे बॅकग्राऊंडचा, इथं आपल्या ह्याला क्लिक मारायचं. एकतर म्हणजे लेअरमध्ये क्लिक चेक करा बॅकग्राऊंडचा भाग घेताय काय, किंवा डायरेक्ट ह्याच्यावर क्लिक मारायचं आणि ट्रान्सपरंट म्हणायचं. ट्रान्सपरंट म्हणला की ट्रान्सपरंट होतं सगळं. ओके, हे जर इथं नसेल तर लेअरमध्ये बॅकग्राऊंड नसेल तर, कारण का काही गोष्टी डायरेक्ट घेतलेल्या असतात इथनं फ्रॉम गॅलरीमधनं, त्यामुळं जर लेअरमध्ये असेल तर डायरेक्ट डिलीट करा किंवा डोळा ऑफ करा. आता ह्याच्यात काही चेंजेस झाल्यानंतर ह्याला PNG ट्रान्सपरंट आपल्याला सेव्ह करायचं आहे. कसं करायचं, सेव्हमध्ये जायचं आणि सेव्ह इमेजमध्ये जायचं आणि त्यानंतर इथं PNG फॉर्मॅटमध्ये तुम्ही अल्ट्रामध्ये सेव्ह करू शकताय. आता हे एवढंच झालं असं नाही, आता आपल्याला साईज घ्यायची आहे टॉपची, ती आता कोणती आणि काय बघूयात. या आता हे झालं सेव्ह. त्यानंतर आता काय काम करायचं आहे, हे तुम्ही पिक्सल लॅब बंद केला तरी चालेल किंवा काय ऑफ केला तरी चालेल. आता इकडे या, इथं 3 डॉट्सवर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला किती आली बाबा साईज, 5x5, 6x6, 10x10, कशी साईज उद्या 1000मध्ये घ्यायचं म्हणले मी. ओके, तर इथं कुठं गेलो मी, 3 डॉट्स इमेज साईजमध्ये गेलो बघा. त्यानंतर इथं आता सेम साईज झाल्या 5x5. ओके, 5000 इथं घ्यायचं आणि इथं 5000 घ्यायचं. जी साईज येईल ती 1000मध्ये घ्यायची. एका स्पेक्ट रेशो आला काय, कारण का ते स्क्वेअर आहे. ओके केला, डन. त्यानंतर इथं आता ह्याच्यावर आपल्याला इम्पोर्ट करायचा आपला जो काय PNG ट्रान्सपरंट लोगो आपण सेव्ह केला आहे तर तो. त्याच्या आधी एक मेन इम्पॉर्टंट विषय आहे तो म्हणजे काय, इथं आपल्याला सर्कल घ्यायचा शेपचा.
तर इथं शेप म्हणा आणि यातला आपला हा सर्कल सिलेक्ट करा. त्यानंतर इथं प्रॉपर टेकवा डोक्याला नेऊन प्रॉपर. आता इथं डन करायला आणि यातलं मॅग्नेट ऑन करा आणि त्यानंतर इथला आपला जो काय भाग आहे आता हा वाढवायचा आपल्याला. झालं काय सेट परफेक्ट. त्यानंतर याला लॉक करायचा आहे आणि त्यानंतर ह्याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट करायचा आहे. बाकी पुढील मुद्दा म्हणजे काय की इम्पोर्ट करायचा आपल्याला गोष्ट ती म्हणजे लोगोची. लोगो घेतला आपण तो पण आता रिलेटिव्ह साईजनं वाढवून घ्यायचा सगळा. आता रिलेटिव्ह साईजनं वाढवताना प्रॉपर फक्त खालच्या डिटेल्स वाढवा. बऱ्यापैकी लेवलला कसं सेट करताय काय करताय बघा. जरा मिडल सेट करण्यासाठी आपला हा ग्रीडचा ऑप्शन ऑन करायचा आणि इथलं मॅग्नेट ऑन करायचं जेणेकरून हा मिडल भाग आपला टॉपचा निघतोय. त्यानंतर बाबा आपल्याला आतल्या लोगोनुसार आपलं जे काय सर्कलचा कलर आहे तर तो सेट करायला तर लोगो आपला सर्कल सिलेक्ट करा. त्यानंतर इथं कलरमध्ये जावा, ॲक्टिव्ह करा. त्यानंतर इथे प्लसवर क्लिक मारा आणि त्यानंतर लोगोचा ऑप्शन आपला सिलेक्ट करा. यातला आपला कलर चूज करा. त्यानंतर ह्याला ठेवायचा लाईट. अजून लाईट करणार असला अजून लाईट करू शकता, काय अडचण नाही, काय हरकत नाही. डन विषय टॉपचा झाला आहे. याला सेव्ह करताना कसं करायचं, सेव्ह इमेज साईज, सेव्ह इमेज आणि इथं काय आहे तर चेंज करायचं नाही अल्ट्रा, कारण का आपण साईज घेतल्या त्यामुळे हे कस्टमच राहू द्या. ओके, हे कस्टमच राहू द्या. सेव्ह टू गॅलरी. हे सेव्ह झालं की प्रिंटला द्यायचं, प्रॉपर डॉक्युमेंटनं मेल बिल करू शकताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विनाईल किंवा स्टार प्रिंट मारा बऱ्यापैकी लेवलला. एक प्रकारे बारीक पेपराची, लई जाड पेपर असला तर जरा लाईट प्रॉब्लेम होऊ शकतो. पेपर कसा कोणता आहे तर त्या लेवलला जरा चेकआउट करा, होऊन जाईल टॉपचं. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. काय अडचण असली नक्कीच कमेंटमध्ये कळवा. बाकी इथनं पुढे अजून टॉपचा व्हिडिओ येणार आहे, ढीक प्रेम त्याचा. ओके, बाकी क्लासचाही विचार करा. ज्यांना कुणाला क्लास संदर्भात माहिती पाहिजे असेल किंवा डायरेक्ट ॲडमिशन करणार असेल तर वर तुम्हाला नंबर झाल्यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात, ॲडमिशन डन करू शकताय दोन्ही क्लासचं. भेटलो करतो पण एकदम चांगल्या विषयावर नाद व्हिडिओमध्ये. तर बघा, टेक केअर, लव यू ऑल, डिप्रिम बाय, धन्यवाद.